मीरा भाईंदर शहरामध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात भाजप नगरसेविका अनिता पाटील यांनी मुख्य आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीने केली आहे। या संदर्भात पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना निवेदन देण्यात आले। तसेच पीडितेला धमकावणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण आणि इंटरनेटवरील आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पीडित मुलीच्या शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती देण्यात आली। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। बघा, काल ती अल्पवयीन पीडित मुलगी सरनाईक साहेबांना भेटायला आली होती। तिने आपली पूर्ण कहाणी सांगितली आणि सरनाईक साहेबांनी बघा तिचं पालकत्व स्वीकारले आणि त्या पद्धतीत ते तिला सर्व परीने मदत करतील। आणि आज आम्ही इथे सीपी साहेबांना भेटायला आलोय कारण तिच्या जो आरोपी आहे त्याला पोलीस कस्टडी झालेली आहे, बाकीची प्रोसेस चालू आहे। पण त्यांची जी बहीण आहे, जी नगरसेविका आहे भाजपची आणि महिला बाल कल्याणची सभापती आहे, आता तुम्ही विचार करा, जर अशी महिला अशा माणसांना पाठीराखा करते तर कसं शक्य आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्या मुलीने जवळजवळ 3 वर्षापासून त्या अनिता पाटील मॅडमकडे जाऊन त्यांना वारंवार सांगत होती की मला असं असं त्रास देतोय, तिला सिगरेटचे चटके दिले जातात, तिला बरचसं असं त्रास होता आणि बाकीचा अत्याचार केला जातो। पण हिनी प्रत्येक वेळी टाळी एका हाताने वाजली जात नाही। तिला आपल्या भावाला तिने प्रत्येक वेळा पाठीशी घातले, म्हणून तीही सहआरोपी आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि सहआरोपीला पण अटक झाली पाहिजे, तिच्यावर पण तसाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिला अटक होऊन तिच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे। अजून एक गोष्ट म्हणजे ही शेजारचं जर पोलीस स्टेशनच्या बाजूला ही अशी घटना घडत असतील आणि अशा चांगल्या ठिकाणी स्वतः कार्यरत असलेले त्यांचे नातेवाईक ह्या प्रकरणामध्ये हे असतील तर आम पब्लिक किंवा आम जनता कशी सुरक्षा राहील। त्यामुळे आम्हाला परत एकदा आमचं सर्व महिला शिष्टमंडळाचं म्हणणं आहे की अनिता पाटील यांना सहआरोपी करून अटक झाली पाहिजे। धन्यवाद।